संभाजी महाराजांनी जो बुधभूषण ग्रंथ लिहिलाय हा राजनीतीशास्त्रावरचा 884 श्लोक असलेला हा 3 अध्यायातला ग्रंथ आहे. 33 प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून संभाजी महाराजांनी हा बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये मनुस्मृतीचाही संभाजी महाराजांनी अभ्यास केलाय आणि मनुस्मृतीमधले 30 श्लोक हे बुधभूषण ग्रंथामध्ये समाविष्ट केलेत संभाजी महाराजांनी. मग जर का मनुस्मृती एवढी वाईट होती, मनुस्मृती मध्ये सगळ्या वाईट गोष्टी सांगितलेल्या आहेत, असं जर का तुमचं म्हणणं असेल, तर मग संभाजी महाराजांनी कसं काय 30 श्लोक त्याच्यातले त्यांनी लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथामध्ये घेतलेत? आणि आपण सगळे संभाजी महाराजांचे भक्त आहोत, त्यामुळे जी गोष्ट संभाजी महाराज करतायत ती गोष्टीचंच अनुसरण आपण केलं पाहिजे. आणि त्या बुधभूषण ग्रंथाचं लेखन करताना संभाजी महाराज अतिशय निरक्षीर विवेकवृत्ती ठेवतायत आणि संभाजी महाराज असं म्हणतायत की तुम्हाला या गोष्टी पटल्या तर त्याचा स्वीकार करा, अन्यथा करू नका. अगदी तेच, तुम्ही कुठलाच ग्रंथ वाचत नाही, तुम्ही कशावर काही तुम्हाला संदर्भ देता येत नाही, तुम्ही फक्त मोठमोठ्या आवाजात ओरडणार आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि मोठ्या आवाजात बोलायचं. आणि एक एक असं म्हणलं जातं की जेव्हा सत्य बाहेर येतं, सत्य बाहेर यायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढ्या वेळामध्ये असत्य हे गावभर फिरून आलेलं असतं. 100%. त्यामुळे आपल्याला आता हे किती अवघड होतं. आणि मला एकाने तरी संदर्भ द्यावा की मनुस्मृतीनुसार मारलं, कुठला श्लोक आहे, काय आधार आहे.